नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या महिलांना टार्गेट करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईट टोळीचा गणेशपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केलाय। या कारवाईत एका ऑटो चालकासह 2 महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सावंगी मोहपा येथील रहिवासी पुष्पा लक्ष्मीकांत बागडे वय वर्ष 65 या कामानिमित्त नागपुरात आले असता बैद्यनाथ चौकातून एका ऑटोमध्ये बसल्या। ऑटो चालकाने त्यांना मूळ ठिकाणी न नेता अजनी मार्गावर उतरवले। घरी पोहोचल्यावर बॅग फाटलेली दिसल्याने त्यांनी तपास केला असता बॅगेतील 9 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गणेशपेठ तपास पथक बस स्थानक परिसरात गस्त घालत असताना एक ऑटो संशयास्पदरित्या 2 महिलांना घेऊन फिरताना दिसला। पोलिसांनी त्याला रोखले असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्परतेने ऑटो चालक मोहम्मद इकराम बख्तियार अहमद याच्यासह रीना वंटी पात्रे आणि कीर्ती गोविंद खडसे या महिलांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली असून आरोपींकडून 15 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे मंगळसूत्र आणि 30,000 रुपयांचा ऑटो जप्त करण्यात आलाय। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा क्रमांक 298/26 कलम 303(2) 3/5 BNS प्रमाणे एक गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादी आहेत पुष्पा लक्ष्मीकांत बागडे, राहणार कळमेश्वर। प्रकरण असं आहे की 4 तारखेला इथले जे फिर्यादी आहेत ते बैगनाथ चौकामध्ये ॲटोच्या शोधामध्ये थांबले होते। त्यांना बैगनाथ चौकातून आपल्या समोर जायचं होतं। त्यांना बैगनाथ चौकातून रामेश्वरीकडे जायचं होतं, परंतु सदरील ॲटोमध्ये ॲटोत बसल्यानंतर एक ड्रायव्हर होता, ॲटो ड्रायव्हर, आणि त्यामध्ये 2 महिला ऑलरेडी बसलेल्या होत्या। तर ह्या वृद्ध महिलेला त्यांनी आपल्या ॲटोमध्ये घेतलं व रामेश्वरीपर्यंत न सोडता त्यांना वाटेत सोडून दिलं। जेव्हा ते घरी गेले आपल्या वृद्ध महिला, तर त्यांना समजले की त्यांच्या पिशवीमधले असलेले दागिने कोणतरी चोरून नेलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे तक्रार दिली। सदर तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यात आला। आमच्या डीबी पथकाने आपल्या तांत्रिक सहाय्याने तसेच गोपनीय माहितीच्या आधारे 2 महिला आरोपींना ताब्यामध्ये घेतलं। त्यांचं नाव आहे एक जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे मोहम्मद इकराम बख्तियार, हा यशोधरनगर मधला आहे, आणि महिला आरोपी आहेत त्यामध्ये रीना बंटी पात्रे व कीर्ती गोविंद खडसे। ह्या दोन्ही महिला कणांमधल्या 17पूर एरियामधल्या आहेत। सदर चोरी ही दागिन्यांची चोरी होती। त्यामध्ये सोन्याचं एक 9 ग्रामचं मंगळसूत्र होतं, किंमत अंदाजे 45,000 रुपये होतं। तर सदर जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते दोन्ही महिला आरोपीकडनं आम्ही रिकवर केलेलं आहे। सध्या तिन्ही आरोपी जे आहेत ते पुरुष ड्रायव्हर आहे तो, आणि जी महिला आरोपी आहेत ते आमच्या अटकेमध्ये आहेत व PCR मध्ये आहेत। पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्हा झाल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा गुन्हा केला होता। त्याही गुन्ह्यांची आम्ही FIR केली होती, आणि त्या गुन्ह्यामध्ये पण सारखीच पद्धत त्यांनी वापरली होती की सदरील महिला हिला पण वाटोळ्याला जायचं होतं, परंतु तिला वाटोळ्याला न सोडता त्यांनी वाटेत सोडलं, आणि जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने आपली बॅग बघितली तेव्हा एक 4 ग्राम व 2 ग्राम सोन्याचे डोरला असलेला असं एकूण एक मंगळसूत्र होतं, ज्याची किंमत 40,000 रुपये होती। ती त्यांनी चोरून नेलेली होती। सदर गुन्ह्यामधला पण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे दोन्ही महिलेकडनं, व सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा तपास सुरू आहे। सदर दोन्ही कामगिरी आमचे माननीय वरिष्ठ CP श्री विश्वास नागरे पाटील सर, तसेच जॉईंट CP सर, तसेच DCP श्री मदने सर, ACP कोतवाली श्री तटकरे साहेब व आमच्या DB पथकाने केलेली आहे।